काय सुरू आहे हे आता तुम्हालाही माहिती आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीनं बसवण्यात आलं. आणि दादा भुसे यांचा आग्रह होता हे मी अनेकदा पाहिलाय. उद्धव ठाकरे, सन्माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती, पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात. कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे. आणि ते रेकॉर्डवरती आहे, त्यांचे शिफारस पत्र आहे माझ्या माहितीप्रमाणे. पण ठीक आहे, आता पाहू तपास यंत्रणा काय करतायत. की नवीन जो एक कायदा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, फडणवीस ऍक्ट, की समज द्या आणि सोडून द्या. जसं काल काही मंत्र्यांना समज दिली आणि सोडून दिला, हा नवीन फडणवीस ऍक्ट आलाय महाराष्ट्रात. बाकी सगळे जे असतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, जनसुरक्षा कायद्याखाली त्यांना अटका होतील, भ्रष्टाचार विरोधी कायद्याखाली अटका होतील, इतर होईल. पण मंत्रिमंडळातले जे अपराधी आहेत, माणिक कोकाटे असतील, शिरसाट असतील, संजय राठोड असतील, बरं अन्य कोणी असतील, ज्यांची जागा बाहेर असायला पाहिजे ते तुरुंगात आहेत, ज्यांची जागा तुरुंगात असायला पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत. याचं कारण महाराष्ट्रात जो फडणवीस ऍक्ट लागू आहे, आधी वॉशिंग मशीन मग फडणवीस ऍक्ट, ही समज द्यायची आणि माफ करायची. शिंदेच्या भोवती फास आवळला जातो. या निमित्ताने सगळी जी नावं समोर येत आहेत ती शिंदेच्या कुटुंबाशी निगडीत किंवा शिंदेच्या मंत्र्यांच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. नक्कीच तसं दिसतंय या क्षणी, पण त्याच्यावर या क्षणी मत व्यक्त करणं योग्य नाही. कारण हे सगळं दबावाचं राजकारण किंवा ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे. आता बरेचसे जे लोक आता अटक केले आहेत, मग अमित साळुंके असेल झारखंडमध्ये घोटाळ्यातला, किंवा अन्य आहेत. आता हे काल पडलेली धाड आहे वसई विरारच्या आयुक्तांवर, हे सगळं पाहता जे मिंदे गटाची लोक आहेत त्यांना हा कोणीतरी इशारा देत आहे, याद राखा, फार हालचाल करावी. सगळ्या फायली टेबलावरती आहेत, पण त्या टेबलावर त्या फायली पोलिसांकडे केव्हा जाणार हे पाहावं लागेल. माणिकराव कोकाटे 20 ते 22 मिनिटं रमी खेळत होते सभागृहामध्ये बसून, असा अहवाल आल्याचा दावा केला जातोय. विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल आहे, म्हणजे नुसतं काही सेकंड नाही, मात्र 22 मिनिटं जे ते पत्ते खेळत. अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएला धुळ्यामध्ये त्यांच्या खोलीमध्ये 1.5 कोटी 80 लाख रुपये सापडले. त्याच्या आधी 10 कोटी रुपये धुळ्यातल्या ठेकेदाराने जमा करून जालन्याला पाठवले. कोणासाठी पाठवले त्याची सुद्धा एक चौकशी आणि एटीएस वगैरे नेमलं. काय झालं पुढे? देवेंद्र फडणवीस ते घोषणा करतात कारवाईच्या, एटीएस स्थापन करतात. पुढे काय होत आहे? अंदाज समितीचा अध्यक्ष हा लाचखोर आहे, ते उघड झालंय. त्याला वाचवताय तुम्ही, विधिमंडळाचे अध्यक्ष वाचवतायत विधानसभेचे. आताही तेच आहे. म्हणून म्हटलं हा नवीन एक फडणवीस ऍक्ट जो आलेला आहे की आपल्या लोकांना वाचवायचं, समज द्यायची आणि सोडून द्यायचं, बाकीच्यांना तुरुंगात टाकायचं. विरोधकांचं प्रदर्शन या विरोध जो आहे तो कमी दिसतो का? मला असं वाटतं रेझिग्नेशन का नाही, राजीनामा का नाही? बघा, असं सरकार निर्लज्ज असल्यावरती राजीनामा कसा होणार? सरकार जर निर्लज्ज असेल, सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असेल आणि विरोधी पक्ष का राज्यपालांना जाऊन भेटला, या सगळ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या फायली घेऊन
आम्ही लवकरच राष्ट्रपती नाही भेटणार आहोत. कारण राज्यपाल जर कारवाई करत नसतील, राज्याचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारांना पाठिंबा देत असतील, तर आमच्यासमोर दुसरा पर्याय असा आहे की आम्ही राष्ट्रपतींच्या कानावर त्यांना भेटून पुढल्या काही आठवड्याभरावर त्यांची वेळ घेऊ आणि त्यांना भेटू. जय जवान पथकाला एंट्री नाकारलेली आहे. आज आणि रमेश शर्मा यांनी सलामी घेतली आणि आता सरनाईक यांनी त्यांना एंट्री नाकारलेली आहे. ठीक आहे, हा आम्ही आमच्या लेवलला सोडवू ठाण्यामध्ये. सर, मस्साजोगचे सरपंच देशमुखांच्या हत्येनंतर ते चौथा आरोपी सापडलेला नाही, तिसरे आरोपी गायब आहे. पण धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये शिकावत केलं जातं, त्यांना पुन्हा एंट्री दिली जाईल. काय कुठे गेले? काय कृष्णा आंधळेच ना? कृष्णा आंधळेचं काय झालं? जसं 50 वर्षापूर्वी सामना चित्रपट आला होता जब्बार पटेलांचा, डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले त्यात होते. त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की मारुती कांबळेचं काय झालं, काय झालं त्याचं. तसं महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की कृष्णा आंधळेचं काय झालं. तो मुख्य साक्षीदार आहे. त्याला कुठे गायब केलं, त्याला मारलं, त्याची हत्या झाली, काय कळू द्या ना. इतकं सक्षम पोलीस दल आहे देवेंद्र फडणवीस यांचं. कृष्णा आंधळेचं काय झालं हा प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे. बोला ना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाषणाला उत्तर दिलं ऑपरेशन सिंदूर संदर्भात आणि त्यांनी म्हटलं की जगातील कोणत्याही मोठ्या नेत्याने याच्यामध्ये हस्तक्षेप केला. बघा, नरेंद्र मोदी यांचं कालचं भाषण हे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायचं तो रुदाली होतं. देवेंद्र फडणवीस यांचा आवडता शब्द आहे रुदाली, रडगाण. कळलं का? ते रडगाणं होतं, म्हणजे भाजपचा शब्द आहे रुदाली. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रचलित केलेला शब्द हा त्यांच्या गुरुच्या बाबतीत पक्का बसतोय, रुदाली. रुदाली भाषणं कोणाची झाली काल विधिमंडळ पार्लमेंटला? तुम्ही भाषण आहे का राहुल गांधींचं, प्रियांका गांधींचं? राज्यसभेत मल्लिकार्जुन खरग्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावरती उत्तर आहे का? त्याच्यावरती अजिबात उत्तर नाहीये. कोणत्याही प्रश्नानं विरोधी पक्षानं विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ना रक्षामंत्र्यांकडे आहे, ना प्रधानमंत्र्यांकडे आहे आणि ना गृहमंत्र्यांकडे आहे. खोटं बोलतं. 1950 साली सरदार पटेलांचं निधन झालंय आणि हे सरदार पटेलांचे 1960 सालची आठवण किस्सा सांगतायत मिस्टर गृहमंत्री आपले. 1960 में सरदार पटेल. अरे बाबा, 1950 साली सरदार पटेलांचं निधन झालं. हा इतिहास त्यांचा. यांचा इतिहासाशी काय संबंधच नाही. मोदींच्या भाषणानंतर पण ट्रम्पने हे पहा, प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव घेतलं नाही, चीनचं नाव घेतलं नाही. ज्या पाकिस्तानला भारताविरुद्ध युद्ध लढण्यासाठी चीननं सगळ्यात जास्त सहकार्य आणि मदत केलं, त्यांचं नेटवर्क वापरलं, त्यांचा बेस वापरला, त्यांची शस्त्र वापरली, त्यांची विमानं वापरली, त्या चीनचं नाव घ्यायला मोदी घाबरले हो. आणि प्रेसिडेंट ट्रम्प मोदी असं म्हणत होते माझ्यावरती कोणाचाही दबाव आला नाही, माझ्या कोणाही चर्चा नाही. काल मोदींचं भाषण संपल्यावरती परत ट्रम्प म्हणाले मी युद्ध थांबवलं. प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव घ्यायला या सरकारची का फाटते हातभर तेच मला कळत नाही. हातभर फाटते हा शब्द अंडरलाईन आहे, कापायचा नाही. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये 4,800 कोटीचा घोटाळा झाल्याचं सांगण्यात. नाही सांगण्यात काय ते. सुप्रिया सुळे यांनी पुराव्यासह हा मुद्दा मांडलाय. सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अत्यंत तळमळीनं पोटतिळकीनं हा 4,800 कोटीचा घोटाळा की लाडक्या बहिणींच्या नावावरती पुरुषांनी घेतले पैसे घेतले ना. आता ह्याच्यावरती काय कारवाई करणार देवेंद्र फडणवीस? काय यांनाही फडणवीस ऍक्ट लावणार? विसरून जा. हा समज द्या आणि विसरून जा, हाच ऍक्ट लावणार ना तुम्ही. सर, राज्याची ज्या प्रकाराने स्थिती आहे त्या संदर्भात आपण बघितलं तर काल अजित पवार यांचं स्नेहभोजन झालं. त्याच्यानंतर त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता सेनेचे एकही मंत्री उपस्थित नव्हते. तर ताळमेळ नाहीये, काही किती वेळा सांगायचं? बघा, मी वारंवार सांगतोय, एक दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या समोर कॅबिनेट बैठकीमध्ये गँगवॉर होणार. मी जे सांगतो ते कालांतराने खरं ठरतं, हा तुमचा अनुभव असेल.
आणि आत्ता जी धुसफूस आणि खतखत सुरू आहे त्याचा स्फोट होणार आहे. चलिए बोलिए. सर, अदानी यांना धारावीतली 600 एकर जागा दिली गेली कळते आणि एमआयडीसीतली जागा फायदेशीर भावात दिली जाणार आहे. काय वाटतं? काय वाटणार? दुर्दैव आहे महाराष्ट्रात. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, जो देशाचा पंतप्रधान गौतम अडाणीच्या व्यापारासाठी पाकिस्तान बरोबरचं युद्ध थांबवू शकतो, प्रेसिडेंट ट्रम्पशी डील करतो आणि पाकिस्तानचा बरोबरचं दहशतवादाविरुद्धचं युद्ध थांबवतो, त्या देशामध्ये अडाणीला अख्खा देश जरी दिला नावावर करून तरी आश्चर्य वाटणार नाही. धारावी फार लहान गोष्ट आता त्यांच्यासाठी. सर, एक हिंदी में सवाल है. बोलिए. सर, प्राइम मिनिस्टर ने कल कहा कि किसी विदेशी ताकत ने युद्ध रुकवाने के लिए उनसे नहीं कहा, लेकिन सामना में आप लोगों ने सवाल उठाया. आपने ये भी कहा कि पंडित नेहरू के सामने प्राइम मिनिस्टर मोदी नाखून के बराबर भी नहीं है. उसमें गलत क्या है? पंडित नेहरू है, सरदार पटेल है. नेहरू और सरदार पटेल बनना आसान नहीं है. मोदी और शाह बनना बहुत आसान है आज के जमाने में. ईवीएम हैक किया, वोटर लिस्ट में घोटाला किया, तो मोदी और शाह बन सकते हो. आप तुरंत बन सकते हो. आपके पास अडानी हो या और उद्योगपति हो, पैसा है, तो आप मोदी शाह बन सकते हो. लेकिन जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल बनना, इंदिरा गांधी बनना, राजीव गांधी बनना, नरसिंह राव बनना और मनमोहन सिंह बनना भी आसान नहीं है. मैं इतना ही कहता हूं. और क्या है, कल का भाषण सुना आपने, सब सुन लीजिए. मोदी जी ने ट्रंप का नाम तक नहीं लिया. मोदी जी ने चाइना का नाम तक नहीं लिया. मोदी जी का भाषण खत्म हो गया और वहां फिर एक बार ट्रंप ने कहा कि मैंने वहां रुकवाए. ये डरपोक सरकार है और सरकार की लीडरशिप डरपोक लोगों के हाथ में है. ये बोलने में मैं नहीं डर रहा हूं. चाहे मुझे जेल में डालिए और कुछ करिए, मैं नहीं डर रहा. सरकार शिंदे गटाच्या काही मंत्र्यांनी बोले हिंदी का खत्म हो गया. सर, इस मुद्दे को आप हिंदी का करेगा. हाँ. कल यूएस प्रेसिडेंट ने बोला है कि 20 से 25% टैरिफ देना पड़ेगा इंडिया को. तो हम फॉरेन पॉलिसी की बीजेपी बात करती है, गवर्नमेंट डिस्काउंट पॉलिसी. इस देश को फॉरेन पॉलिसी नहीं है. इस देश को सिर्फ गौतम अडानी की पॉलिसी चलती है व्यापार के लिए. जिस देश का प्रधानमंत्री गौतम अडानी का व्यापार के लिए युद्ध रुकवाता है, पाकिस्तान के साथ युद्ध चल रहा है, टेररिज्म के खिलाफ युद्ध रुकवाता है, उस देश के प्रधानमंत्री से और सरकार से आप क्या उम्मीद कर सकते हो? मुझे बताइए. इस देश में जो सब कुछ चल रहा है वो गौतम अडानी, ये एक उनके दोस्त के लिए चल रहा है. जनता के लिए या राष्ट्र के लिए कुछ नहीं चल रहा है. देवेंद्र फडणवीस पे एक क्वेश्चन है सर. देवेंद्र फडणवीस का अपने मिनिस्टर्स को बोला है कि मीडिया से कम बात करें, कंट्रोवर्सीज में ना आए और डेवलपमेंट पर फोकस करें. देखिए, देवेंद्र फडणवीस क्या बोला है मुझे मालूम नहीं, लेकिन उनके कैबिनेट में 10 अपराधी ऐसे हैं, 4 हनी ट्रैप में फंसे हुए मंत्री हैं और 4 घोटालेबाज ऐसे मंत्री हैं जिसके पूरे एविडेंस हमने दिए हैं. लेकिन एक नया फडणवीस एक्ट चल रहा है, फडणवीस कानून. माफ करो, जो कैबिनेट में अपराधी है उनको थोड़ा समझ दे दो और माफ करो. बाकी जनता के लिए बहुत कठोर कानून है, जेल में जाएंगे और मंत्री लोगों को पूरी माफी मिल जाएगी. ये कानून वहां चल रहा है और ये महाराष्ट्र के लिए बहुत ही गंभीर बात है. लाड़की बहन योजना जो वहां पे चली थी, भ्रष्टाचार है. 4,800 करोड़ का घोटाला हुआ है. लाड़के बहनों का पैसा लाड़के भाइयों ने खा लिया क्योंकि वोट के लिए. आधार कार्ड के सिवाय पैसा नहीं मिल रहा था. फिर आधार कार्ड देखे नहीं किसी ने. आधार कार्ड जरूरत थी ना उस वक्त एज एविडेंस. तो ये जो जेंट्स थे, भाई थे हमारे सब लाखों, उसने अपना आधार कार्ड तो दिया होगा तब पैसा उनके खाते में जमा हो गया. तो कौन जिम्मेदार है? सरकार. सर, एक और सवाल है. सर, सुप्रिया सुले ने पार्लियामेंट में उन्होंने अपने भाषण में कहा कि प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी ने विदेश जाने वाले प्रतिनिधिमंडलों का नेतृत्व करने के लिए कई विपक्षी नेताओं पर विश्वास दिखाकर बड़प्पन का परिचय दिया है. उनकी राय है. ये बड़प्पन की बात नहीं है, ये उनकी मजबूरी थी. वो विश्व को दिखाना चाहते थे कि देश हमारे साथ है. अब है क्या? अब बड़प्पन दिखाएंगे मोदी जी? काम हो गया उनका.